हेलो, ना जाने ये कौन से रास्ते पे जा रहा है। जो पहले गा रहे थे वो अब भी गा रहा है। ये रह गए है देखो सुरताल में उलझ कर, इनके शहर के बच्चे दुनिया पे छा रहे हैं, दुनिया पे छा रहे हैं। क्या बात है सही भाई। बोधी रुख के सर पे तेरी छाया नहीं है, जो चोट हमने खाई तेरे दिल पे वो घाव नहीं है। दिन रात तू जय भीम तो कहता है, मगर फिर सच है कि तेरे दिल पे तेरे भीमराव नहीं है, हमारे भीमराव नहीं है। हेलो, शाहरुख खानची एक मुलाखत आली होती टीव्ही मध्ये, इथे कोण बघितलं मला माहिती नाही। शाहरुख खानने आपल्या मुलाचं नाव आर्यन ठेवलं। पत्रकार लोकांनी त्यांना सवाल केला कि तुम मुसलमान होने के बाद तुम्हारे लड़के का नाम आर्यन क्यों है? तो शाहरुख खान बोले, मैं मुसलमान हूँ लेकिन परिवर्तनवादी हूँ, हिंदुस्तान में रहता हूँ। अगर शाहरुख खान ऐसा बोल सकता तो आप बाबा साहब का प्रबोधन करते तो आपके लड़के का नाम भीमराव क्यों नहीं रखते? अरे परिवर्तनवादी हो ना, बाबा साहब का प्रबोधन करते हो, उसकी रोजी रोटी खाते हो, तो एक लड़के का नाम तो भीमराव नहीं तो लड़की का नाम ही रमाई रख देना था यार। हमको इतना सुकून और शांति मिलती थी कि क्या बात है, आधी रात और मैं तेरे साथ है। सईद अख्तर जी कहते हैं, शेरवानी पहनने से कोई नायक नहीं होता। ओ जी, हाँ जी, जरा सुनिए जी, शेरवानी पहनने से कोई नायक नहीं होता, जय भीम करने से धम्म के लायक नहीं होता। फनकार वो होता है जो पब्लिक को मना ले, आ करने से कोई गायक नहीं होता। अरे जुगनुओं का दिन में उजाला नहीं होता सरवर जी, जुगनुओं का दिन में उजाला नहीं होता, हर एक पर्वत हिमालय नहीं होता। अगर भीम के बताए रास्ते पर आकाश नंदा नहीं चलता, अरे चल हट, जय भीम बोलने से कोई जय भीम वाला नहीं होता, कोई जय भीम वाला। और मैं वाघ हूँ। अरे अपने एरिया में तो कुत्ता भी शेर होता है यार। ये तो बब्बर शेर है, किसके भी इलाके में जाके उसकी शिकार करके लाऊंगी। अंजलि बोलते हैं मुझे, क्यों कि ऐसा कर वैसा कर, कैसा भी कर, जोर से कर या आराम से कर, हमको कोई मतलब नहीं, लेकिन कर, बैठ के कर, सोते हुए कर, जागते हुए कर या घूमते हुए कर, हमको कोई मतलब नहीं। ऐसा कर वैसा कर, कैसा भी कर, जोर से कर या आराम से कर, अरे भीम के राह पे जो चल सके, ऐसा सबूत के साथ एक बच्चा पैदा कर। कल होते हे भिकारी, कल होते हे भिकारी, दाखवायची लाचारी, दाखवायची लाचारी, असा होता मनुचा प्रभाव। इथे लढला आधी भीमराव, इथे लढला आधी भीमराव, म्हणून हे बनले त बाजीराव। लढला आधी भीमराव, म्हणून हे बनले त इथे लढला आधी भीमराव, इथे लढला आधी भीमराव, म्हणून
म्हणून हे मेढरत बनले वा लटला आधी भीमराव इथे लटला आधी भीमराव बायांना तुम्ही चुप राहू नका आपल्या इज्जतचा प्रश्न आहे तुम्ही चुप राहा कारण बाईला किती आरक्षण आहे आता कुठं पण बघा बाया इथं बघा तिथं बघा तिथं बघा तिथं बघा हा आता माणसाचे झाले बैल आणि बायका करून तेच होईल म्हणून म्हणायचं आहे काय अरे रमाई माझी माता माझे पिता भीमराव चालणार नाही तुझा इथे लफंडा रमाई माझी माता माझे पिता भीमराव चालणार नाही तुझा इथं लफंडा एका साध्या प्रश्नाने तुझ्या जिवारी लागल घाव जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव जर असेल भीमराव तर मग मी तुझी कोण लागते तुला नको ओळख कशी विसरूबिराची आहे अरे जा मी कुणाच्या बापाला भीत नाही कारण मी लेक आंबेडकराची आहे मी लेक आंबेडकराची काय अहो हॅन्सम मुलगा पाहून तिने हॅन्सम मुलगा पाहून तिने आळूच पडदा हटवला भट्टा ब्राह्मणाच्या पोरीनं जय भीमवालाच पटवला जो तुम्हारे चोपड़ी में है ना माँ कसम सब इधर खोपड़ी में है इधर नहीं देखेंगे तो मैं बहुत डेंजर हूँ वहां पे आ जाऊंगी फिर मेरे को मत बोलना भाई कसा पटवला सुंदर दिसते भीमाचा लाल ऐसा नहीं चलेगा इधर ये ऐसा क्या है सुंदर दिसते भीमाचा लाल सुंदर दिसते भीमाचा लाल शाहरुख सलमान झाले होते शाहरुख सलमान झाले होते शाहरुख सलमान हे पा हे हॅन्डसम पोरत आहेच पण मां कसम झूठ नाही बोलती अरे बावडीचे त्याच्या मसाला पाहून अरे बावडीचे त्याच्या मसाला अहो हैराण झाला अंडरटेकर बाबा साहब ने लगाया मालूम जरी वर्गात भीम माझा एका कोपऱ्यात बसला जरी वर्गात भीम माझा एका कोपऱ्यात बसला आणि भीम जावाई म्हणून आणि ब्राह्मण वाड्यात घुसला नुसता हाताला हात लागला तरी
चुकून देवराची पायरी चढलो तरी यांना विंटाळ व्हायचा, नजरेला नजर भिडली तरी यांना विंटाळ व्हायचा, यांच्या अंगावर सावली पडली मग यांना विंटाळच विंटाळ व्हायचा. त्या राजगादीवर आमचा दलित गेला तेव्हा तुमचा विंटाळ कुठे गेला? त्या राजगादीवर आमचा दलित गेला तेव्हा तुमचा विंटाळ कुठे गेला? त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला तेव्हा तुमचा विंटाळ कुठे गेला? त्या दलित वकिलांनी तुम्हाला न्याय मिळवून दिला तेव्हा तुमचा विंटाळ कुठे गेला? आणि भीमराव तुमचा जावाई झाला तेव्हा तुमचा विंटाळ कुठे गेला? म्हणून म्हणायचं काय, खिडकी मधून तिला तो दिसला, खिडकी मधून तिला तो दिसला, आणि जय भीमवाला मनात बसला, जय भीमवाला मनात बसला, जय भीम. पाहायला मुलगा किती हो छान, पाहायला मुलगा किती हो छान, दिसतोय जसा मिलिटरी जवान, दिसतोय जसा मिलिटरी जवान. अरे पोराच्या हातात देऊन हात, लाजवली सारी ब्रह्माची जात, ब्राह्मणवाडीत निरोप पाठवला. भटा ब्राह्मणाच्या पोरीनं, एका ब्राह्मणाच्या पोरीनं जय भीमवालाच पटवला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पाटणकर साहेबांनी सुद्धा लक्ष द्यावं, जे आमच्या स्टेजवर येतात फार लंब लंब भाषण देतात, ऐसा करेंगे वैसा तीर मारेंगे, हमने ऐसा प्रबोधन किया, हमने वैसा ऐसा किया. पण हे इथं प्रबोधन सांगणारे यांच्या घरात काय चालते माहितीये का तुम्हाला? समोरच्या खोलीत बाबासाहेबाचा फोटो हॉलमध्ये, आणि आतमधल्या खोलीत 9 हाताची संतोषी माता असते, 9 हाताची दुर्गा माता असते. अंदरल्या बेडरूम मध्ये समोरच्या खोलीत बाबासाहेब असते. रातचे 12 वाजले. ह्या लोकांच्या कंडिशन म्हणजे कशा? अजूनही आमच्या समाजामध्ये अंधश्रद्धा आहे, आजही आमच्या घरामध्ये अंधश्रद्धा आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही अंधश्रद्धा आहे. बाबांनो, अंधश्रद्धेतून बाहेर निघा. जो बाबासाहेबांचे तत्व पाळत असेल त्यांनी तरी अंधश्रद्धेचे बाहेर निघाव. मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो अंधश्रद्धा कशी आहे. शाळेत कोणी काही असा प्रयोग करून दाखवला नसेल, मी करून दाखवतो. रातचे 12 वाजले. पार्टी वाले अभिजीत शंबरकर गेले सरवर जानीच्या घरी. भैया तुमको वहाँ पे गाना है, मैं इतना लूंगा. ठीक है भैया, उतना ही लो. 11:30 बजे तक के सरवर जाने के यहाँ बैठे अभिजीत शंबरकर. औरत भी थी, चाय भी बनाया, नाश्ता भी किया, खाना खा के जाओ भैया बोले. अभिजीत शंबरकर बोले पास में घर है, बोले खाना घर पे खा लूंगा. अभिजीत शंबरकर घर पे आए और सरवर जानी जी बाद में लिखो आपके साथ शायर है. रात के 12 बज गए. 11:45 बजे अभिजीत शंबरकर अपने घर पे आए. बराबर 11:45 बजे तक की औरत बराबर थी. जैसे 12 बज गए अंदर गई, अंदर के बेडरूम में, और देवी के पास करती. अरे बाबा, नवरा गेला. सरवर जानी अंदर गए. आवत क्या हो गया, क्या हो गया? ए बाप जायच्या, चल बाजूला हाट. आई आता सरवर जानी अंदर गेले. माँ तुमको क्या हो गया? बाप जायच्या. मायले कधी माय म्हणत नाही, बायकोले माय म्हणतात. मायले माय म्हणायच्या ती लाज वाटते. तेवढंच काम आहे म्हणते. बायकोले म्हणतात आई तुम्हाला काय झालं? आई म्हणते चल चल दूर होय. माझ्या झाडाला किती दिवस झाले पाया लागायला नाही आणलं, चौऱ्याच्या गडावर पाया लागायला. आई म्हणते माझी सोय नाही हो, आता माझ्यापाशी पैसा असला नाही, काही नाही. कोणची आई, कोण होय, काय होय? अरे तुझी माय कुठे खायची, खाल पण माझ्या झाडावर पाया लागायला. मग आता दुसरा उपाय नाही. अभिजीत शंबरकर होते. अभिजीत शंबरकर पाशी गेले. म्हणे राजा कसे कर पण मला 1000 रुपये दे. अभिजीत शंबरकर नाही कदर आली. आता काय नगरसेवक काय बापा, सेवा तर करावंच लागल. त्यांनी लगेच 1000 रुपये काढले आणि सर्व जानीच्या हाती दिले. सर्व जानीने 1000 रुपये घेतले. पण ते बाई काय म्हणे, जे दुर्गा देवी अंगात आली होती संतोषी माता, मी अशी नाही येत म्हणे, मला वाजत गाजत नाही म्हणे तू. मग आता 1000 रुपये आले होते. मग आमचा सोनू तबलेवाला त्याच्यापाशी गेले. सोनू तेरे को चलना है. सोनू काय म्हणते, मी असं नाही येत, मी असं नाही येत, मी असं नाही येत, मी पैसे घेईन, मी पैसे घेईन. सर्व जाणी म्हणते तू किती का घेशील, तू किती का घेशील, तू किती का घेशील. आमचा सोनू काय
ह्या पोरगा पा असा सुंदर हे भाऊ तुम्ही ह्या भाऊ सारखा सुंदर हँडसम पोरगा तिकडून आला. जसा आला ह्या बाईने तो दिसला. ती नवऱ्याकडे पाहिलं आता बैलाचा बच्चा म्हणे याला काही समजत नाही पण पोट्ट मोठा हँडसम आहे म्हणे. ते काय म्हणे माझा सेवक आला चाली येऊ दे त्याला माझा सेवक आला चाली येऊ दे त्याला चाली येऊ दे त्याला. जसा काही भाऊला हरिकाला ना बाईनं बोलावलं त्याने मोठ्या बाई छाती काढून घ्या गेला. जसा गेला तसा बाईनं त्याला जवळ घेतला आणि त्याच्या कानात गुरुमंत्राचा. आता हे भाऊ काय म्हणते अभिजित शंभरकर म्हणते काबे तू तिथं गेला होता त्या बाईनं काय सांगितलं तुला कानात. अबे हा तशा गोष्टी सांगायच्या नसतात म्हणते. दिसते तसं नसते यार म्हणून जग फसते म्हणते. काय गुरुमंत्र दिला म्हणते तिनं माझ्या कानात. सांग ना यार म्हणते. नाही नाही म्हणते यार सांगायचं नसते यार. बरं सांगतो सांगू नको कोणापाशी. बरं नाही सांगत. त्या बाईचा गुरुमंत्र काय होता. बाईचा गुरुमंत्र काय होता म्हणजे गौतम बुद्ध कोणाच्या अंगात येत नाही गाडगे महाराज कोणाच्या अंगात येत नाही बाबासाहेब अंगात येत नाही ह्या महाकाली संतोषी माता ह्या कशा अंगात येतात कशा अंगात येतात. तो म्हणते गुरुमंत्र तिनं काय दिला तिनं गुरुमंत्र काय दिला. काय दिला तिनं गुरुमंत्र काय दिला. मला उद्याला भेटजो मला उद्याला भेटजो पण एकटा भेटजो पण एकटा भेटजो मागच्या गल्लीत येजो मागच्या गल्लीत येजो पण एकटाच येजो. अभिजित शंभरकर सांगायची नाही तर सर काम बैकून टाकशी पण एकटाच येजो मागच्या गल्लीत येजो पण एकटाच येजो. संध्याकाळी भेटजो 7 वाजता येजो. अशी आमच्या समाजामध्ये अजूनही अंधश्रद्धा आहे. अजूनही आमच्या घरामध्ये सर अशी अंधश्रद्धा आहे. माझ्या बांधवांना सगळ्यांना माझी सांगू इच्छितो जर कोणाच्या अंगात येत असेल तर तिला लात मारा. एका लाती तिच्या अंगात जाते. तिला माय म्हणू नका. तिचे पाय धरून ओळा भूतानी उबडी 2 पाय धरून आपटा. देवी तिच्या जवळ उभे राहत नाही. एवढी अंधश्रद्धा आहे म्हणून हे तुम्हाला मला प्रयोग करून दाखवायचा होता. इकडे तर जास्तच आहे. हे तर म्हणजे अंधश्रद्धे काच्यातच नाही लायकही नाही आपल्या म्हणजे प्रबोधनामध्ये नाव घ्यायचे पण तरी घेतो बापा. काय करू माय सच्चा बुआरा घेतो बापा नाव जाऊ दे. क्यों कि बिना वजह कोई मिठाई बांटते नहीं. बिना वजह कोई मिठाई बांटते नहीं. बगैर फुलाए गुब्बारे कभी फूटते नहीं. ये मनुवादी यूं पर फड़ाते रहेंगे प्रथमा. अरे हमें मालूम है पर काटे हुए परिंदे कभी उड़ते नहीं. परिंदे कभी उड़ते नहीं. म्हणून काय म्हणायचं आहे झुकने से दुनिया झुकती है लेकिन जय भीमाला झुकता नहीं. अरे सूरज के धूप से समंदर कभी सूखता नहीं. और ये बात सारी दुनिया जानती है प्रथमा कि कुत्ता भूखने से हाथी कभी रुकता नहीं. कारण चेतावणी देऊ नका अम्मा बौद्ध जनांना. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. चेतावणी देऊ नका अम्मा बौद्ध जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. अरे त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला आणि लय गोड वाटत होता हसायला. त्यावेळेस लागत होते घोडे तुम्हाला बसायला आणि लय गोड वाटत होता हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का बरं लागले रुसायला. आम्ही लागलो खुर्चीवर बसायला मग तुम्ही का लागले रुसायला. आता आम्ही हसणार प्रथमा कधी रडू शकणार नाही आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैचा लाल खोलू शकणार नहीं. ये शेर मैं आप पर बोल रही हूँ जरा तवज्जो जाऊंगी. भीमराव का सच्चा बंदा कभी किसी से नहीं. अरे नेक राह पे चलता है कभी गंदा कामों करता नहीं. वो गद्दारी करने वाला यहाँ पर कभी सुकून से मरता नहीं. ए भीम नाम पे झोली भरने वालों अरे दूसरों का झूठा खाने से पेट कभी भरता नहीं. क्यों कि किसका दामन थाम रहे हो जरा पूछो अपने आप को. क्यों दूध पिला रहे हो जहरीले सांप को. किसका दामन थाम रहे हो जरा पूछो अपने आप को. क्यों दूध पिला रहे हो जहरीले सांप को. डस लेगा ये समझ नहीं क्या आपको. और खुर्ची के लिए क्यों भूल गए हो अपने असली बाप को. महाराष्ट्राचे कवी माझे मोठे बंधू भाई दीपक काय म्हणतात. अरे गांधीला वाचवले असते का कोण.
गांधीला वाचवले असते का कोण भीमान दिले ते जीवदान भीमान दिले ते जीवदान अरे भाई दीपकनं लिहिलं या गाणं भाई दीपकनं लिहिलं या गाणं मग अरे अंजली भारतीनं गायलं हो छान अंजली भारतीनं गायलं हो छान अंजली भारतीनं गायलं हो छान 14 एप्रिल शुभ दिनी खेळूया नीळ धरून मानी पावतीचा तो साला गठवला भाटा ब्राह्मणाच्या पोरीनं जय भीमवालाचं पटवला भाटा ब्राह्मणाच्या पोरीनं जय भीमवाला पटवला पण कसा पटवला त्यांचा मुलगा पाहून तिने भटा ब्राह्मणाच्या पोरीनं मुर्द्या इकडे तर पाय भटा ब्राह्मणाच्या पोरीनं जय भीमवालाचं पटवला भटा ब्राह्मणाच्या पोरीनं जय भीमवालाचं पटवला